काय नेमकी मागणी केली, काय चर्चा झाली? माझी मागणी तर आधीच सीआयडी तपासाचीच होती, पण आपण 10 ठिकाणी निवेदन दिले, अजित पवार दादांना निवेदन दिले, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, पण आपल्या जे प्रकरणावर आहे अजून योग्य म्हणजे तपासा संदर्भातही झालं आणि सीआयडीची मागणी आपली पूर्ण झालेली नाही आहे सरकारकडून. त्याच्यामुळे आणि तपासही आता 2 महिने झाले DYSP सरांकडे गेला, तर जवळजवळ आता यांच्या मृत्यूला तर 3 महिने होत आहे, पण आत्महत्या की हत्या हे सुद्धा सिद्ध झालेलं नाही आहे. 1 महिन्यात आत्महत्या म्हणून जळगावमध्ये हे प्रकरण दाबण्यात आलेलं आहे. तुम्ही काही मागच्या जबाबमध्ये काही नावं दिली होती संशयित लोकांची. हो. त्याची काही चौकशी केली, कोणाची नावं होती साधारण? त्याच्यामध्ये एक नाव जे आहे ते निलेश शर्मा आहेत, आमदारांचे PA, त्यांचं नाव दिलेलं आहे. आणि ज्यांनी हे प्रकरण दाबलेले ते गजानन सरोदे, जे जागोजागी सोबत होते आणि मला दाखवण्यात सुद्धा अडवण्यात आलेले आहे ते त्यांच्या म्हणण्यावरून. तिसरं कोणाचं नाव? आणि एक परीक्षित ठाकरे आणि जे पोलीस आहेत जळगावचे त्याच्यामध्ये जे सामील आहेत यांना मदत करण्यामध्ये एक श्रीकांत निचळ आहे ठाणेदार आणि दुसरे सचिन राजपूत हे खोपियामधले आहे आणि एक PSI अमोल पंडित. हे सगळं तुम्ही SP साहेबांना सांगितलं? हो, सगळं सांगितलं. साहेबांनी काय आश्वासन दिलं? आज सर बोलते की आता हे लक्ष टाकतील याच्यामध्ये. आतापर्यंत त्यांना या संदर्भात कुठलीच माहिती वरपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. आतापर्यंत पोलिसांनी जो बुलढाणा पोलिसांनी तपास केला त्याच्यावरती आपला संशय आहे? 2 महिने झाले या तपासात काहीच मला माहिती नाही आलं आणि आत्महत्या की हत्या ही सुद्धा सिद्ध नाही झालं त्यांच्याकडून. आणि यांच्यापर्यंत माहितीच पोहोचत नव्हती. जी आज मी माहिती दिली ती यांच्यापर्यंत पोहोचली नाही. जे संशयित लोकांची नावं दिली त्यांच्याकडनं काही दबाव वगैरे येत होता तुम्हाला? माझ्यावर तर नाही आला, पण माझ्यासोबत जे आहेत सगळे उभे त्यांना धमक्या आलेल्या आहेत. कुणाकडून आले धमक्या? जे भाजपाचे कार्यकर्ते वगैरे आहेत त्यांच्याकडून. जो काही पोलीस तपास सुरू आहे ते समाधानकारक आहे का? तो तपास तुम्हाला समाधानकारक वाटतोय? नाही, 2 महिन्यात तर काहीच समाधानकारक तपास नाही वाटला, पण आता सरांकडून आता अपेक्षा आहे. तुमची काय मागणी असणार, पुढची भूमिका काय असणार? माझी भूमिका जर यांच्याकडून जर तपास होऊन जर गुन्हेगार समोर आला तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण इथून जर का तपास पुढे नाही आला तर CID तपासावर माझी भूमिका ठाम राहणार आहे. आणि हे जर झालं नाही तर मी उपोषणाला बसणार आहे आणि याला महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार आहे, मला आणि माझ्या मुलांना तर काही झालं तर. ओके, ठीक.